नमस्कार मंडळी. बघा आपली काकरी इकडे पडली बघा एक. त्याला खिळा उपटला, लोड जास्त झाला आणि खिळ्याची लांबी थोडी कमी होती, त्याच्यामुळे खिळा उपटला आणि पडलं आहे बघा. तुम्हाला दाखवतो कसं पडलं ती. आणि टमाटे पण किती पिकले ते दाखवतो. आता शनिवारी म्हणजे शुक्रवारी तोडलेले इथं, तर आज सोमवार आहे. तर तुम्हाला सगळं दाखवतो कसं बांधलं आहे ती. तर तितक्याच्या वर काही आपल्याला म्हणजे उचलणं झालं आहे. तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बघा ही खिळा इथं होता बघा, खिळा ही इथं होता, आता तिथं गेला बघा, तिथं ठोकला आणि बघू शकता असं ही कोसळले सगळं. तर पहिल्यांदाच काय करायला पाहिजे होतं की हे बघू शकता ही एक नंबरची कैची. तर ह्याला इकडून अशा पहिल्याच कैची म्हणजे ही जी कैची दिसती तुम्हाला, तर ह्याला इकडून एक अशी तिरपट एक कैची डबल लावली असती का तर पडलं नसतं. तर काल हे सगळे ठोकून घेतले तर हे सगळे गज. आणि हे बघा आता शुक्रवारचा तोडलेला माल आहे आणि हे बघा ह्या पद्धतीनं आपला आज माल पिकलेला आहे. तर आज किंवा उद्याच्याला ह्याची हार्वेस्टिंग होणार आहे. तर बघा हे कसं कोसळलं आहे बघा हे सगळं खाली. तर आता ही काकरी काही उभं राहत नाही आम्हाला, कारण ही इतकी टाईट आहे काकरी, बघू शकता हालतसुद्धा नाही. आणि सगळं वजं हे झाले आणि सगळे ही झाडं तिकडं पडल्यामुळं अशी तिकडल्या साईडनं हे सगळेच काहीच्या काढले आता. तर बघा मित्रांनो आता ह्याचे टोमॅटो हिरवे पण तुटलेत, तर त्याच्यामुळे थोडं नुकसान झालं आहे त्याचं. आणि हे बघा आता आज शुक्रवारचा तोडा झालेला आहे आणि आज इतका माल गाबळ झाला आहे, काही पिकला आहे काही, हे बघू शकताय. तर गारव्यामुळं जास्त माल पण निघाना झाला आहे. तर त्या दिवशी आपण बिटाला 750 रुपयानं मागून पहिल्यांदा दिलं नाही आणि नंतर पुन्हा जास्त माल आला आणि मग कोणाच्याला आपलं टोमॅटो तसं तर म्हणजे कमीमध्ये दिलं नाही आणि हातावर विकलं तरी तेवढेच पैसे झाले. तर त्याच्यामुळं मित्रांनो पहिल्यांदा जेवढा भाव येईल का तेवढा शेवट भाव येत नाही मित्रांनो. हे बघा असं धुईमुळेही ह्याचं काही प्रमाण कमी व्हायला हे टिजळलेलं देठाला. तर बघा हे ह्या अशा प्रकारे आपला आता टोमॅटोचा माल पिकलेला आहे सगळाच. आणि जवळजवळ हे आपल्या धुईमुळं सगळं पानं ही शेंड्याचे बघा ह्या पद्धतीने असे करपले येऊन दिसायला ते बघा. हे सगळं धुईचा परिणाम आहे मित्रांनो हे. आणि हे तर काय सगळं कोसळून गेलं आहे तार पडल्यामुळं. हे ह्याकडेच त्याकडला सगळीच लाईन काढलेली आहे मित्रांनो. आणि हे बघा तुम्हाला सांगण्याचा मुद्दा एवढाच की गारव्यामुळं टोमॅटो पिका नाही. आणि हे बघा कसं पिकलं आता ह्यावेळेस. तर ही माल शनिवारपर्यंत पण तेवढा जास्त पिकत नाही मित्रांनो. लाल तर अजून एक पण टोमॅटो झालेला नाही, एकदम लाल झालेला असा तोडा एक पण झालेला नाही आपला, सगळा गाबळाच तोडा व्हायला. कारण काय की फक्त आणि फक्त आपल्या ह्या गारव्यामुळं टोमॅटोमध्ये माल पिकणं झाला आहे, एवढंच परिणाम व्हायला ह्याला गारव्याचा. तर सांगण्याचा मुद्दा एवढाच की मित्रांनो ह्याच्यामधून आपल्याला आतापर्यंत पहिल्याला 4 आणि नंतर 6 कॅरेट असा माल निघालेला आहे आणि आता तिसऱ्यांदा तोडायचं आहे. तर तिसऱ्यांदा पण किती निघला आहे ती तुम्हाला मी नंतर सांगणारच आहे. तर चला म्हणलं दाखव. तर इथं आलो तर ही काकरी पडलेली दिसली, तर त्याच्यामुळे म्हणलं ही काकरी पण तुम्हाला दाखव. आणि हे बघा ही अशी टोमॅटो, हे बघू शकता टोमॅटो हिरवे पडलेत सगळे ह्या काकरीची पडलेले. तर मित्रांनो पब्लिकमध्ये व्हिडिओ इथून पुढे आपण बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. जास्त सपोर्ट करा आणि आपल्या चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला शेतीविषयक आपली नवीन एक वर्षामध्ये नवीन धप्पा देणार आहे तुमच्यासाठी. तर चला व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि माहिती कशी वाटली सांगा. आजचा ब्लॉग कसा झाला सांगा कमेंट करून. भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत रामकृष्ण हरी आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.